नमस्कार, मी पंकज. झी24 तास विशेष मध्ये आपलं स्वागत. धुळे शहरात गेल्या रविवारपासून दंगलीचा वणवा पेटला. त्याचं लोण आजूबाजूच्या भागातही पसरलं. धुळ्यातली दंगल असो किंवा अन्य कुठलीही, लोक एकमेकांच्या जीवावर उठले असताना ज्यांच्यावर सामंजस्य टिकवण्याची जबाबदारी असते ते नेते अशा वेळी आगीत तेल ओतण्याचं काम करताना दिसतात. दंगली घडवण्यात राजकीय पक्षांचा हात असतो का? अशा दंगलीतून राजकीय पक्ष काय साधतात आणि यापुढच्या काळात दंगली रोखण्यासाठी नेमकं काय व्हायला हवं, या विषयावर चर्चा करूयात आमच्या विशेष कार्यक्रमात दंगलीचं राजकारण. या विषयावर आपण मान्यवरांशी चर्चा करणारच आहोत. मात्र चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी पाहूयात रविवारपासून धुमसणाऱ्या धुळ्यात काय झालं. धुळे शहर गेले काही दिवस दंगलीत होरपळून निघालंय. अनेकांचे संसार बेचिराख झालेत. समाजातला सलोखा बिघडला, विश्वासाला तडा गेला. 4 दिवसांपूर्वी गुण्या गोविंदानं नांदणारं शहर पुरतं विस्कटून गेलं. घरदार सोडून जीव मुठीत घेऊन लोक सुरक्षित आसरा शोधू लागले. अशा कठीण काळात सलोखा निर्माण करून लोकांना दिलासा द्यायला हवा तो राजकारण्यांनी. पण कोणत्याही गोष्टीत राजकीय फायदा पाहणारे राजकारणी अशा गोष्टींचं भांडवल केल्याशिवाय कसे राहतील? फरक इतकाच, काही जण उघड भूमिका घेतात तर काही जण पडद्याआडून सूत्र हलवतात. धुळ्यातल्या दंगलीनंतर हेच प्रकर्षानं दिसून आलं. ही दंगल धुळे शहरापुरती मर्यादित राहिली नाही, तिचं लोण आजूबाजूच्या भागातही पसरलं. या वणव्यात धुळ्यातल्या लोकांनी काय कमवलं? 7 जणांचे हकनाक बळी गेले. कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेची राख रांगोळी झाली आणि अनेकांच्या अंगावर जखमा भळाभळा वाहिल्या. सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोन्ही समाजाच्या लोकांनी एकमेकांचा विश्वास गमावला. एक पोस्टर फाडल्याचं कारण झालं आणि हे सगळं घडलं. सामान्य माणूस एवढ्याशा कारणावरून हे सगळं करेल? मग लोकांना भडकावणारे होते तरी कोण? त्यांना रोखण्यासाठी ज्यांच्याकडे समाजाचं नेतृत्व आहे त्यांनी काय केलं? हे प्रश्न या निमित्तानं पुढे आलेत. पण त्याची खरी उत्तरं देणार तरी कोण? झी24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत मुंबईतून शिवसेनेचे नेते दिवाकर रावते आणि ठाण्यातून आहेत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड. रावतेजी, जितेंद्रजी, आपल्या दोघांचंही मी या चर्चेत स्वागत करतो. आधी जाऊया रावतेजी यांच्याकडे. रावतेजी, मला हे सांगा, आपण आता बघितलं ठाण्यापाठोपाठ धुळ्यातही दंगल माजली. या दंगली नेमक्या का भडकतात, काय वाटतं तुम्हाला? मागचं जे समीकरण माझ्या लक्षात आलंय ते आदरणीय शरद पवार साहेब परवा रायगडमध्ये म्हणाले की मुस्लिमांना जपा, आणि मग त्याच्यानंतर ते असं म्हणाले की फक्त मुस्लिमांना टार्गेट करू नका, हिंदूंवर कारवाई करा. ही जी राजकीय मानसिकता आहे त्या राजकीय मानसिकतेमधला कुठेतरी काहीतरी पोचलं जातंय. दंगल करणारे हे दंगलखोर आहेत, कुठल्या जाती धर्माचे आहेत असं ज्यावेळेला राजकारणी म्हणतो त्यावेळेला हे वणवे पेटायला सुरुवात होते. मुळात तर ही राजकीय मानसिकता जी निर्माण झाली राज्यकर्त्यांची, मतांच्या लाचारीतून असेल किंवा काय त्यांची भूमिका असेल ती, मुसलमान ह्या देशाचे नागरिक आहेत, या नागरिक देशाचे म्हणून असले पाहिजेत. त्यांनी वंदेराम मातरम म्हणून या देशाला सलाम करणं हे काही गैर नाहीये, परंतु आम्ही हे करणार नाही. कोणत्या धुळ्यामध्ये काय झालं होतं? धुळ्यामध्ये बॅनरची महत्वाची गोष्ट नव्हती, तर एका हिंदू मुलीचं आणि मुस्लिम मुलाचं जे अफेअर होतं त्याचं त्यांना जे ठाण्यावर पुण्याहून पकडून आणले आणि त्याच्यानंतर जो गोंधळ झाला त्याच्यातून एक अशांती निर्माण झाली होती. त्यामध्ये जे पोस्टर लागले, पोस्टर काय होतं हे लोकांना कळलं पाहिजे. पोस्टर सुंदर होतं की सर्व मुसलमान हे दंगलखोर आतंकवादी नसतात, पण प्रत्येक आतंकवादीच मुसलमान का असतो याचं उत्तर शोधलं पाहिजे, हे पोस्टर होतं. हे काय त्या मुस्लिमांच्या विरोधात नव्हतं. आणि त्या तिकडे जो शबीर शेख हा जो होता तो हज यात्रेतनं ज्या वेळेला इथे आला तेव्हा त्याच्या स्वागताच्या निमित्ताने जी 2,000 लोक जमा झाली, तिथून दंगलीला सुरुवात झाली. जितेंद्रजीला विचारतो, जितेंद्रजी तुम्हाला काय वाटतं, का या दंगली भडकल्या आणि का भडकतात? रावतेजी जे म्हणतात ते तुम्ही सहमत आहात त्याच्याशी?
माझं रावतेजी काय म्हणतात ह्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही, ती त्यांची मनोभूमिका आहे. पण एक गोष्ट स्पष्ट की अतिरेकी हा कुठल्या धर्माचा नसतो, दंगलखोर हे कुठल्या धर्माचे नसतात, कोणालाही दंगल नको होते. हिंदू धर्मातील गरीब असो, मुसलमान धर्मातील गरीब असो, ख्रिश्चन धर्मातील गरीब असो, घरं ना रावतेंचं जळणार आहे ना आव्हाडांचं जळणार आहे. गरीबाची घरं जळतात, गरीबाचे घरसंसार उद्ध्वस्त होतात, परिश्रमातनं उभरलेले संसार रस्त्यावर येतात. ह्याच्यावरती चर्चा करण्यात काय आपल्याला मिळतं हेच मला कळत नाही. ही चर्चेची गोष्टच नाही. दंगल शमवायची कशी, दंगली थांबवायच्या कशा, ह्याची जोपर्यंत आपण मानसिकता तयार करत नाही, दंगल कोण पेटवते, कोणामुळे पेटतात, पोस्टरमुळे पेटतात, बॅनरमुळे पेटतात, हे महत्वाचं नाही. पण उचललेल्या दगडाला थांबवण्याचं काम आपण केलं नाही तर या देशात आपण कुठल्या दिशेने चाललो हे आता प्रत्येक. पण जितेंद्रजी, प्रश्न असा निर्माण झाला की राजकीय नेते दंगल घडवतात, दंगलीचं राजकारण केलं जातं, असा मुद्दा पुढे आलाय, त्याबद्दल मला सांग. असं आहे की मला रावते साहेब काय म्हणतात त्याच्याबद्दल बोलायचं नाही, पण ठाण्याच्या दंगलीमध्ये मी स्पष्ट सांगेन की ठाण्याची दंगल ही विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने मुद्दामून केलेलं षडयंत्र होतं. आणि या महाराष्ट्रातल्या ज्या प्रकाराने दंगली पेटवल्या जात आहेत, ह्या दंगलीमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचं एक मॉड्यूल आहे की आपल्याला पुढच्या 1 वर्षात किती दंगली करायच्या आहेत, कुठल्या कुठल्या एरियामध्ये दंगली करायच्या आहेत आणि त्या कशा पसरवायच्या आहेत. आज मी एका पत्रकाराशी बोलत असताना पत्रकारांनी बजरंग दलाच्या एका इथल्या स्थानिक छोट्याशा कार्यकर्त्याची मुलाखत घेतली जो या दंगलीमध्ये ऍक्टिव्ह होता आणि त्यांनी सांगितलं आपल्या मुलाखतीत ताठ मानेनी निधड्या छातीने की आम्हाला गुजरात महाराष्ट्रामध्ये घडवायचं आहे. जोपर्यंत आमच्यासारखे गांधी विचारांचे कार्यकर्ते जिवंत आहेत तोपर्यंत सिमी असो, इंडियन मुजाहिदीन असो, लष्कर-ए तोयबा असो, बजरंग दल असो किंवा विश्व हिंदू परिषद असो, जे जे या महाराष्ट्राच्या या देशाच्या धार्मिक एकतेविरुद्ध पाऊल टाकतील त्यांना त्यांच्या भाषेत त्यांच्या विचारांनी उत्तर देण्याची गरज आहे. आणि ही लढाई विचारांशी असली पाहिजे. कोणीतरी अतिरेकी काही करतो म्हणून आपण अतिरेकी भूमिका घेणं म्हणजे या देशासमोर आपल्या पद्धतीने आपण नवीन प्रश्न उपस्थित करतोय हे. रावतेजींना विचारलं. रावतेजी, आव्हाड यांचं असं म्हणणं आहे की बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेनेच ठाण्यातली दंगल घडवली. काय सोच विवेक हा के बिजल हातो तशी आव्हाडांची भूमिका आहे. स्पष्ट म्हणजे कालच्या ठाण्याच्या दंगलीचा विषय काढला म्हणून सांगतो की कमान पारंपरिक लागते, मशिदी जागेवर आहे. ह्याच वर्षी मुसलमानांनी असं तिकडे काय घडलं की कमानीला ऑब्जेक्शन घ्यावं. आव्हाड साहेब त्या आदल्या दिवशी का फिरले तिथे टोपी घालून मुस्लिम वस्तीमध्ये आणि पोलिसांना 11:30 वाजता आव्हाडांना तिथून ताबडतोब निघून जा अन्यथा दंगल जास्त भडकते असं का सांगावं लागलं. ह्याच्यामध्ये आव्हाडांच्या या सगळ्या सोच विवेक खाके बिल्लीचेले आजकोमध्ये उत्तर आहे. आणि म्हणून सासूतपणा आणू नये ज्या वेळेला आणि प्रत्येक वेळा कालच्या ठाण्याच्या दंगलीमध्ये फक्त मुस्लिम व्यवस्थित वेल अरेंज दगड भरून गोणीमध्ये दगड भरून तलवारी घेऊन इतके होते की पोलिसात जास्त जखमी झाले. 39 एका बाजूनेच आक्रमण होत होतं आणि पोलिसांना दंगल शमवण्याकरता सारखा राजकीय दबाव येत होता. आव्हाड कोणाला माहिती आहे तो कोणाचा येत होता. अगदी तिथे सत्य परिस्थिती अशी आहे की हे दगल वाढवण्यामध्ये आव्हाडांचा हात आहे असं सगळं ठाण्यात. आपण काही प्रश्न उपस्थित केले, डावकरींसारख्या माणसांनी दंगल शमवण्याचे प्रयत्न केले. आपण काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्याचं उत्तर आपण जितेंद्रजीकडनं आपण ब्रेक नंतर घेऊया. एक छोटासा ब्रेक घेऊया. पाहत राहा झी 24 तास विशेष. आपण पाहताय झी 24 तास विशेष. आपला आजचा विषय आहे दंगलीचं राजकारण. आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आहेत शिवसेनेचे नेते दिवाकर रावते तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड. ब्रेकवर जाण्यापूर्वी रावते यांनी काही आरोप केले होते जितेंद्र आव्हाड यांच्यावर. जितेंद्रजी, या आरोपांना आपण उत्तर कसं द्या? असं आहे की उत्तर देण्याची गरज काय आहे. ज्या माणसाला ही दंगल कशी भडकली, दंगल का झाली, या दंगलीचा इतिहास काय हे माहित नाही. फक्त आपण हिंदू लोकांचे एकमेव रक्षण करते आहोत. मी खरं रावतेंवर बोलणार नव्हतो. त्या रावते साहेबांना मी मान देऊन बोलत होतो. त्या रावते साहेबांना काही माहित नाही
त्यांच्या माहितीसाठी सांगतो की जिल्हा प्रमुख एकनाथ शिंदे आणि मी सातत्याने या दंगलीच्या वेळेस दूरध्वनी आणि भ्रमणध्वनीवरनं संपर्कात होतो, ज्याचा मी रेकॉर्ड या ठिकाणी देऊ शकतो बिलाच्या मार्फत. एकनाथ शिंदेंनी मला फोन केला की माझा मुकणे नावाचा शिवसैनिक हा या दंगलीच्या मध्यभागी अडकलेला आहे, कृपया त्याला सहकार्य करून बाहेर काढा. तेव्हा त्या मुकणे नावाच्या शिवसैनिकाच्या घरी जाऊन त्यांना बाहेर काढण्याचं काम ह्या दंगलीच्या मधोमध आम्ही लोकांनी केलं. आम्ही जात, धर्म, पंथ, प्रांत, पक्ष हे न बघता तिथे 40 जणांचे जेव्हा प्राण वाचवले तेव्हा तो कुठल्या पक्षाचा, कुठल्या जातीचा, कुठल्या धर्माचा हे बघितलं नाही, पण तिथे जो समूह उभा होता त्यांना सांगितलं की तुम्ही 40 वर्ष एकत्र राहतात, तुमचं नातं हे रक्ताचं आहे, तुम्ही शेजारी आहात एकमेकांचे 40 वर्ष, याचं वागणं बरोबर नव्हे. तेव्हा त्याच समूहातल्या तिथे उपस्थित असलेल्या जनतेमधनं उत्स्फूर्तरित्या प्रतिक्रिया उमटली व त्यांनी तिथे उभ्या राहत असलेल्या आणि घाबरलेल्या समूहाला खांद्यावर हात टाकून बाहेर नेलं. तोपर्यंत त्या विभागात फिरत होतो आणि दंगलीत फिरत होतो, पोलिसांच्या मध्ये नाही. पोलीस माझ्या आजूबाजूलाही नव्हते. मी दंगलीच्या रावतेजीकडे जाऊया. रावतेजी, करत होतो घरी जा. जितेंद्रजी यांनी एक मुद्दा उपस्थित केला आहे की दंगल शमवण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, मात्र दंगल शमवण्याऐवजी त्याचं उणीधुणी काढून राजकारण केल्याचा प्रयत्न होतो. मला माझं एक्सप्लेनेशन देऊ द्या. हा, बोला जितेंद्र. मी माझ्यावर आरोप केला की मी टोपी घालून फिरलो. रावते, जर तुम्ही मला एक फोटो दाखवलात, एक चित्रीकरण दाखवलं की मी तिथे टोपी घालून फिरलो, मी दंगल पेटवायला कारणीभूत ठरलो, तर रावते हे तुम्ही सत्य विधान पुराव्यानिशी सिद्ध करा. एक तर तुम्ही राजकारणात राहा, नाही तर मी राजकारणात राहीन. हिंमत असेल तर माझं आव्हान स्वीकारा. हे असे खोटे नाटे टीव्हीवर बोलायला मिळतं म्हणून आरोप करत जाऊ नका. हिंमत असेल तर वास्तववादी बोलायला शिकावं. रावतेजी, तुम्हाला आव्हान दिलं जितेंद्रजी यांनी, टोपीचा एखादा तरी फोटो दाखवावा, नाही तर राजकारण सोडण्याला ते तयार आहेत. त्यावेळेला फोटोग्राफर घेऊन ते फिरत नव्हते, परंतु सत्य परिस्थिती मी म्हटलं ना, ठाण्यातल्या लोकांमध्ये ही प्रतिक्रिया आहे. मी तिथे नव्हतो आणि ती प्रतिक्रिया माझ्यापर्यंत आली. एक उत्तर असं आहे की जितेंद्र आव्हाड किती जेवून टाकले तरी एकतर्फी दंगल होती, पोलीस अधिकाऱ्यांनी मान्य केलेलं आहे. निवृत्त झालेल्या पोलीस अधिकारी की राजकीय दबाव नसता तर 15 मिनिटात आम्ही दंगल आटोक्यात आणली असती. याचं उत्तर आव्हाडांनी शोधावं आणि तिकडच्या हिंदू कुटुंबांना पलायन का करावं लागलं याचं उत्तर शोधावं. त्यामध्ये सगळं आलेलं आहे. आव्हाड, तुम्ही जर दंगल माधवल्या तिथे नव्हता तर मी तुमच्यावर आरोप केला नाही, पण ठाण्यामध्ये प्रक्रिया आहे आणि तुम्हीच सांगितलं की मी फिरत होतो, मी धावत होतो, मी अमुक करत होतो आणि पोलिसांचं म्हणणं आहे की राजकीय दबाव नसता तर 15 मिनिटात ही दंगल आटोक्यात आली असती. याचा अर्थ आव्हाडांनी ते स्वतःचे काय सांगतायत त्याच्या माझ्या त्यांचं काय म्हणणं आहे की आपण त्या ठिकाणी हजर नव्हतात, आपण केवळ ऐक्यू माहितीवर हे आरोप करताय. ठाण्यामध्ये साहेब मी तिथे हजर असायचा प्रश्नच येत नाही, परंतु मी ज्या वेळेला हे सर्व काही सगळं करणं येते, तुमच्या माध्यमात नाही येते, वर्तमानपत्राच्या माध्यमात नाही येते, चर्चेच्या माध्यमात नाही येते. आता मी काल धुळ्याला स्वतः गेलो होतो. मी आव्हाडांना सांगतो, आव्हाड जे चला तिथे ज्या माय भगिनींवर जे अत्याचार झाले ते आपल्या ज्या वेळेला हिंदुस्थान पाकिस्तानच्या वेळेला जे झाले त्यालाही लाजवेल असे हिंसक अत्याचार झालेले आहेत. ती तीव्र शब्दात बोलायच्या जी पलीकडे आहेत. त्या भगिनी ज्या पद्धतीने रडत होत्या त्यांची घरदारं उद्ध्वस्त केली. 12 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत घरातल्या पुरुषांना बाहेर काढलं होतं. टाळी तोडली, कवाड्या तोडली, बायका फक्त आत होत्या. त्या ज्या पद्धतीने आक्रोश करत होत्या ती सगळी एकतर्फी दंगल आहे. आता ज्यावेळेला आबा जाऊन आले तर आबा सुद्धा फिरू शकले नाही. ती तिथे परिस्थिती निर्माण झाली होती. आणि कोणाला पकडलेले आहेत तर डोळ्यामध्ये स्टिकर लावलेली जीव घेऊन जी गाडी पडली त्याच्यामध्ये तलवारी, लोखंडी सळ्या, त्या 5 मुस्लिम तरुणांना पकडले. दुसरी गाडी पोलिसांचा स्पीकर लावून, पोलिसांचा दिवा लावून फिरत होती. त्याच्यामध्ये जे तरुणांना पकडले आणि सगळं स्टॅमिनेशन काढलं ते सगळे मुस्लिम होते. दुर्दैव असं आहे की एकतर्फी मुस्लिम समाज ज्यावेळेला हल्ला करतो त्यावेळेला प्रतिकारासाठी हिंदूंकडे काहीच नसते. घराच्या धुण्याच्या काट्या असतात आणि मग ते शिकार होतात. पण रावतेजी, मला हे सांगा, हे राजकीय नेत्यांनी हे थांबवायला हवं, त्याच्यावर मात्र राजकारण केलं जातं. मी अश्रू पुसण्याकरता गेलो, तिथे कुठली भडक भाषा केली नाही, कुठे कोणाला पेटवलं नाही. किंबहुना माझे जे सगळे बांधव उद्ध्वस्त झालेले आहेत त्यांना भेटलो, त्यांचे अश्रू फुटले. त्यांना जेवायला कोण घालते बघितलं, त्यांना पांघरून कोण देते बघितलं, त्यांना कपड्याची गरज आहे. माननीय उद्धवजींच्या आदेशाने आणि शिवसेनेच्या आदेशाने मी गेलो होतो. माझ्यावर विलास अवचट होते, निलमताई आजही तिथे बसून आहेत. त्या बायकांचा आक्रोश
महिलांचा आक्रोश एवढा तीव्र आहे की त्या सुद्धा 2 दिवस झाले तरी बसून आहेत. ही पण मला एक सांगा रावतेजी, आजच्या सामनाच्या अग्रलेखात जी भाषा वापरली आहे त्यांनी दंगल आणखी भडकणार नाही का? तुम्हाला काय वाटतं? त्यामुळे आम्ही काय मार खात बसायचं असं म्हणणं आहे का? एकतर्फी शरद पवारांच्या आदेशाप्रमाणे ते फक्त मुसलमान टार्गेट करू नका. काय विश्व हिंदू परिषद ही देशद्रोही संघटना आहे, बजरंग दल हे देशद्रोही आहे. पण ज्या वेळेला आतंकवाद निर्माण होतो त्या आतंकवाद्यांना समर्थन करणारे कोण आहेत हा महत्वाचा प्रश्न आहे. दुःख ह्यांना का होते की सगळे ते मुसलमान मिळतात. हा माझा दोष नाही, समाजाचा दोष नाही, भारतीयांचा दोष नाही ना, भारतातल्या मुसलमानांचा दोष आहे. पण आतंकवाद निर्माण करण्याचे एका समाजाचे पकडले जात असतील तर त्याचा जो राग यांना निर्माण होतोय त्यातनं ही मानसिकता विचित्र निर्माण होते. आज आमच्या गावी इतक्या मोठ्या प्रमाणात हल्ले होत असताना मग ते ठाण्यातले असून मालेगावमध्ये मेले कोण? बॉम्ब फोडला मुसलमानांनी, मेले मुस्लिमात. तर मुसलमान रस्त्यावर उतरून त्यांनी त्याचा जो तिरस्कार करायला पाहिजे, त्याचा निषेध करायला पाहिजे, त्याबद्दल ते पोलिसांवर हल्ला करून आले होते. रावतेजी, एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आपण जाणून घेऊया पोलिसांच्या भूमिकेबाबत, शांतता आणि सलोखा प्रस्थापित करण्याबाबत काय करायला हवं. एक छोटासा ब्रेक घेऊया. पाहत राहा झी 24 तास विशेष. आपण पाहत आहे झी 24 तास विशेष. आपलाचा विषय आहे दंगलीचं राजकारण. आपल्यासोबत चर्चेत सहभागी आहेत शिवसेनेचे नेते दिवाकर रावते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड. ठाण्यात नुकतीच दंगल झाली, त्या शहरातले नागरिक काय म्हणतायत ते पाहूया. ह्याच्यामध्ये पॉलिटिकल असू शकतं किंवा आपण म्हणू की इतर काही गोष्टी इन्व्हॉल्व असतील, पण कॉमन माणसाला मला नाही वाटत की कधी दंगलीमध्ये इंटरेस्ट आहे याच्यामध्ये. वोट बैंक, वोट के लिए और कुछ नहीं है. वोट के लिए आपत्ति. जी हाँ, जिस दिन अगर पब्लिक वोट देना ही बंद कर दे ना, ये मामला खत्म हो जाएगा. तसंच चालू वाटायला लागले, कारण आता इलेक्शन मला वाटतं एप्रिलमध्ये आहे आणि प्रत्येक राजकीय डावपेच खेळले जातात, त्यामुळे हे सर्व चालू आहे. सामान्य लोकांच्या काही प्रतिक्रिया आपण ऐकल्या. या दंगलीचं राजकारण केलं जातं असं त्यांचं म्हणणं. या ठिकाणी या चर्चेत वैयक्तिक आरोप प्रत्यारोपही झालेले आहेत. आपण थेट विचारूया दोन्ही नेत्यांना. रावतेजी, मला हे सांगा, थोडक्यात हे सांगा की आगीत तेल ओतण्याचं काम करण्यापेक्षा ही दंगल थांबवण्यासाठी राजकीय पक्षाकडून, तुमच्या पक्षाकडून काय करण्यात येणार आहे? आमच्या पक्षाकडनं काय करण्याची ही सरकारची जबाबदारी आहे. सर्वसामान्य दंगल भागामध्ये लोकांना असुरक्षितता का वाटते याचा शोध घेतला पाहिजे. धारवाड दिग्रसमध्ये ज्यावेळेला दंगल झाली त्यावेळेला कोम्ही ऑपरेशन केल्यानंतर 5,000 तरवारी जिथे निघाल्या कोम्ही ऑपरेशनमध्ये एका हिंदूंकडे 2 हत्यारं सुद्धा मिळाले, कोयता सुद्धा मिळाला नाही. तेव्हा हे कुठून शस्त्रास्त्र येतात, कशी येतात? हार्ट ब्रेकिंग शस्त्र मिळालं, हार्ट पंक्चर शस्त्र मिळालं. काल आवाज यावायला गेले आमच्या मालेगावमध्ये, त्या मालेगावमध्ये म्हणजे मुंबईमध्ये बॉम्बस्फोटामध्ये मेलेल्यांना 1 लाख दिले, तिथे 5 लाख जाहीर केले. त्याच वेळेला केंद्र सरकार तिथे 3 लाख जाहीर करते. मेलेल्या बॉम्बस्फोटात मेलेल्या मुस्लिमांना 8 लाख रुपये देण्याची जी प्रवृत्ती इकडे सरकारची दिसते, त्यातनं सरकार एका बाजूला एका समाजाला कशासाठी पोचत असेल, वोट बँक म्हणून पोचत असेल, पण हे जे दारिद्र्य निर्माण होते. जितेंद्रजीला विचारूया. जितेंद्रजी, आपल्याकडे वेळ कमी आहे. रावतेजी, जितेंद्रजी मला सांगा, तुमच्या पक्षाकडनं काय केलं जाणार आहे? नुसती भेट देऊन, त्या विभागाला भेट देऊन साध्य होणार आहे का, की काय करायला हवं? जोपर्यंत रावतेंसारखे अपरिपक्व ऐक्यू बातम्यांवरती गोंधळ घालणारे आणि तोंडाला येईल ते बरळणारे लोक या समाजात जिवंत आहेत, तोपर्यंत हे असंच होणार. पोलिसांसमोर त्यांचा एक नेता ठाण्यामध्ये जाऊन सांगतो पोलिसांना, तुम्ही बांगड्या भरा, आमच्या हातात द्या ना, जाळून टाकतो अख्खं गाव. असे बेजबाबदार वागणारे यांचे नेते आणि त्यांचे हे नेते, यांच्याकडनं दुसऱ्या काय अपेक्षा करायच्या? यांना फक्त मतांच्या राजकारणासाठी विषारी शब्द वापरून जर आगीच भडकवायचे आहेत तर तुम्ही कितीही बोंबला, काही करू शकत नाही. यांचा एखादा फोटो दाखवा ना की हे पण दंगलीत उतरलेत आणि थांबा म्हणून लोकांना सांगतायत. आम्ही दंगलीत उतरलो आणि लोकांना हिंदू असो मुसलमान दगडांची पर्वा केली नाही, गोळ्यांची पर्वा केली नाही, थांबा 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 म्हणून आवाहन करत होतो. आणि रावतेजी, थोडक्यात मला अगदी थोडक्यात तुमच्याकडनं यावर उत्तर हवं आहे. अगदी थोडक्यात आगी लावायला द्या. रावतेजी, अगदी थोडक्यात आगी लावायला द्या, आगी लावायला द्या. आणि दुसरी गोष्ट, जितेंद्रजी, आपल्याकडे वेळ कमी आहे, आपल्याकडे वेळ कमी. धुळ्यावरनं आज रावते साहेब आता घरी आले, धुळ्यावरनं धुळ्याला गाळपोळ सुरू झाली. सांगितलं ना काल, आता घरी बसले. शिंदे साहेबांनीच मला सांगितलं आणि आता शिंदे नावाने बोलताय.
म्हणून मी तुम्हाला मगाशी विचारलं होतं अहो, की आपण काय करतात त्याचा विचार करा. बोलत नाही मी. अरे शरद पवार साहेब सांगतायत ना की मुसलमानांच्या बरोबर हिंदूंना अडकावा, याच्यातच तुमचं सगळं राजकारण आहे. हे दुर्दैव आहे या देशाचं. तुम्ही राज्यकर्त्यांनी ही भूमिका घ्यायची नसते. आणि समोरच्यांकडे तलवारी असतील तर आमच्याकडे फक्त रस्त्यावरचे दगड आहेत, आमच्या हातात काही नाही आहे. त्या तलवारी थोपवण्याची हिंमत जोपर्यंत तुम्ही दाखवत नाहीत ना तोपर्यंत. जितेंद्रजी, रावतेजी, आपल्याकडे या ठिकाणी वेळ कमी आहे. निवडणुकीच्या काळात राजकीय दंगली होताना आपण नेहमीच पाहतो. मात्र ठाणे आणि धुळ्याच्या निमित्तानं दंगलीचंही राजकारण होण्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी दिसलं. मात्र या दोन्ही दंगलीत दोन्ही समाजांनी एकमेकांचा विश्वास जो गमावलाय तो कमावण्यासाठी हे राजकीय पक्ष काय करणार आहे हेच आता बघायचं आहे. या कार्यक्रमात इथेच थांबूया.